तर पक्ष फुटला आणि राक्षसी वृत्तीचे माणसं त्या सत्तेवर आणि त्या खुर्चीवर बसले आणि त्याला अडवा आणि त्याला सर्व गोष्टींना त्रास द्या, याचं काम परळ येऊन केलं गेलं। या परळीच्या राक्षसाला या जमिनीत गाडायचं काम आपल्याला करायचं आहे। हे आमदार तर निवडून आणायचंच, याच्यासाठी तुम्ही सर्वजण ताकदीने उभे राहा। बीड लोकसभेचा गाभा बीड विधानसभा मतदारसंघ होता। ज्या निष्ठेने ज्या एकनिष्ठतेने आदरणीय संदीप भैया क्षीरसागर आदरणीय साहेबांसोबत राहिले, त्याच निष्ठेने या मतदारसंघाने मला खासदार केलं। या मतदारसंघामध्ये बीड तालुक्यामध्ये जवळपास 1,03,000 मताधिक्य देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलंय। या मतदारसंघाला सलोट केला पाहिजे। राक्षसी वृत्तीचा पराजय करायचं काम कुणी केलं असेल तर या बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघाने केले आणि ते संदीप क्षीरसागरांनी केलंय। या संदीप क्षीरसागर बोलता बोलता भैया म्हणले की साहेब मला 1 महिना गेला, लोक विचारायचे की तुला तिकीटच नाही। आदरणीय भैया साहेब, ज्या दिवशी पक्ष उभा फाटला त्या दिवशी तुम्ही आदरणीय पवार साहेबांसोबत राहिलात, त्याच दिवशी तुमच्या आयुष्याचे जेवढे जेवढे तिकीट तुम्हाला आयुष्यभर लागतील तेवढे आदरणीय पवार साहेब देणार। त्याच मुद्द्यावर तुम्हाला तिकीट तुमचं कोण कापणार आणि तिकीट तुम्हाला नाही असं होणारच नव्हतं। आदरणीय साहेबांचं तुमच्यावर किती लक्ष आहे। प्रत्येक माझ्या भेटीत मला साहेब विचारते बीड, आणि आदरणीय साहेबांनी आता पण बीड विधानसभा मतदारसंघ सुरू झाला, संदीप भैयांनी काय काय काम केलेत त्याचा आढावा मला विचारित होते। मी म्हणलं सर्व गावात प्रत्येक गावामध्ये काम आदरणीय संदीप भैयांनी केलं, रोडची कामं केले, जे जे कामं लोकांचे गरजेचे ते करायचं प्रामाणिक काम केलं। पण सर्वात महत्त्वाचं काम काय केलं तर संदीप भैया 24 घंटे तुमच्यासाठी अवेलेबल असणारा आमदार आहे। ही संदीप भैयाचं काम आहे। कारण मागच्या ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि लगेच त्याच्या पाठोपाठ कोविड आला, कोविडमुळे विकास काम करण्याला काही अडथळा आला आणि लागलीच काम करताना 1 वर्षाचा पिरियड त्यांना काम करायला मिळाला, तर लागलीच सरकार गेलं। महाविकास आघाडीचं सरकार पाडायचं आणि तोडायचं काम या फडणवीस सरकारने केलं आणि फडणवीसांनी सरकार पाडलं आणि त्याच्यानंतर आणखी परत महाविकास आघाडीमधले जे काम करणारे आमदार आहेत त्यांना सुद्धा खूप मोठं सहन करावं लागलं। त्या 1 वर्षात काम झालं नाही आणि त्याच्यापेक्षा वाईट काळ कुठं आला तर पक्ष फुटला आणि राक्षसी वृत्तीचे माणसं त्या सत्तेवर आणि त्या खुर्चीवर बसले आणि आदरणीय साहेब या मतदारसंघाचा एकमेव जिल्ह्याचा आमदार तुमच्या सोबत राहिला आणि त्याला अडवा आणि त्याला सर्व गोष्टींना त्रास द्या, याचं काम परळ येऊन केलं गेलं। या परळीच्या राक्षसाला या जमिनीत गाडायचं काम आपल्याला करायचं आहे। हे आमदार तर निवडून आणायचंच, याच्यासाठी तुम्ही सर्वजण ताकदीने उभे राहा। मला एक सर्वांना सांगायचंय, कुणीतरी पत्रकार मित्राने असं सांगितलं, एका पेपरमध्ये छापून आलं की खासदाराचं आणि आमदाराचं उभं फाटलं। मी म्हणलं कुठं फाटलं? खासदार आणि आमदार एका ताकदीने तुमच्या सोबत आहेत आणि पुढचा आमदार सुद्धा संदीप भैया क्षीरसागर हेच होणार आहेत। त्याचं कारण असं आहे की या बीड जिल्ह्याचा आमदार आदरणीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाला कुणी दिला तर एकट्या संदीप भैयाच्या मतदारसंघाने दिला असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे। ती पूर्ण ताकद संदीप भैयाची आहे। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाग या विधानसभा मतदारसंघात खूप मोठा चालला। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी पण माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला आमदार करायचं काम केलं। त्याच आंदोलनाचा एक भाग आदरणीय संदीप भैयाला सुद्धा आमदार करणार म्हणजे करणार, तुम्हाला सर्वांना खात्री देऊन सांगतो। आदरणीय संदीप भैयाला त्रास पण झाला। साहेब जी भूमिका घेतली या भूमिकेचा त्रास आदरणीय संदीप भैयाला सुद्धा झाला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारला एवढे मतं मिळवून दिलेस का म्हणून काही घटक पक्षातले काही समाजातले काही माणसांनी सुद्धा संदीप भैयाला तिरस्कार करायचं काम केलं। मग ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांच्या जीवावर संदीप भैयांनी एवढं मोठी डेअरिंग करून मला खासदार बनवलं, तुमची सर्वांची जिम्मेदारी आहे की संदीप भैयाला सुद्धा तेवढेच मतं द्यायचं तुमचं सर्वांचं काम आहे।
आणि तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। संदीप भैयासारखा एकनिष्ठतेने आणि प्रामाणिकतेने काम करणारा आमदार एकच या बीड जिल्ह्यात राहिला, ते म्हणजे संदीप भैया आहेत। त्याच्यामुळे संदीप भैयाची ताकद आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभी करायची। आणि तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती मी करणार आहे की आदरणीय साहेबांना महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचंय, या सरकारची भूमिकेमध्ये आपला आमदार झाला पाहिजे। तुम्ही एकदा या आमदार द्या, साहेब त्यांना काय बनवायचं ती बनवतील आणि तुम्ही सर्वजण आमदार द्या, एवढीच तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करायची। संदीप भैया हा या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर ज्या राक्षसी वृत्तीने आपल्याला त्रास दिलाय, त्या त्रासाची या राक्षसी वृत्ती आता या भूमीमध्ये गाडायचं काम संदीप भैया करतील। ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्याचा सर्व बदला व्याजासहित घ्यायचं काम संदीप भैया करतील अशी मला खात्री आहे। आणि तुम्हाला सर्वांना न्याय देऊन तुमचा राहिलेला कुठला विकास, कार्यकर्त्यावर झालेला कुठला अन्याय हे दूर करायचं काम आदरणीय संदीप भैया करतील। आणि मी जास्त काही सांगणार नाही, संदीप भैयाला तुम्ही निवडून आणायचंय आणि त्यांचा चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे तुम्हाला मी हात जोडून विनंती सांगतो की तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढचं बटन दाबून संदीप भैयाला निवडून तुम्ही द्याल। खूप खूप धन्यवाद।